संभाजी ब्रिगेड त्या ठिकाणी जिथे शरद पवार बसलेले असताना आणि हे जे आहे त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव बोललेत की रामाला त्यांनी अपशब्द वापरला, एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी ते बोलत असताना अखंड भारतातला त्या ठिकाणी हिंदू ज्या प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये श्रीरामाने आपलं मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो सर्व हिंदू समाज या ठिकाणी दुखावलेला आहे. बोलत असताना त्यांनी एकही शब्द वापरला. स्वामींना ते छोट्या छोट्या कपड्यांवर त्या ठिकाणी फिरतात असं बोलले. आता मला सांगायचं आहे त्या महारावांना की अरे बाबा, ज्यांनी मनावर अंकुश ठेवलेला आहे, ज्यांच्या मनावरच नियंत्रण आहे, त्यांनी कपडे घातले काय नाही घातले काय, या भारतामध्ये दिगंबर संप्रदाय सुद्धा होऊन गेला. तरुण सागरजी महाराज आणि नितांत नेहमी त्या ठिकाणी ते फिरत होते. तिथे तुम्ही काही न बोलता निवड हिंदूंच्याच भावना कशा दुखावतील. आणि मला सर्वात वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की शरद पवार साहेब खुशाल ऐकत त्या ठिकाणी बसले. त्यांची साठीबुद्धी नाटी झाली का त्यांना कळायला नको का? अजून श्रीरामाबद्दल बोलत असताना, मंदिराबद्दल बोलत असताना काय ते मंदिर बांधण्याची गरज होती. एकीकडे मला अजून दुसरे एक मुद्दा सांगायचा वाटतो सर्वांना की ते म्हणतात की तुकाराम महाराजांना बुवाबाजी आणि अंधश्रद्धा वगैरे हे मान्य नव्हती आणि मान्य धोंडा पाणी वगैरे त्यांनी प्रमाण वापरते. पण तुकाराम महाराजांना पुढे करून तुम्ही रामाची निंदा करतायत. पण तुम्ही तुकाराम महाराजांचा कथा पूर्ण वाचला का? श्रीराम हाच देव आहे हे सांगणारे तुकाराम महाराजांचे कितीतरी त्या ठिकाणी अभंग आहेत. पण तुम्ही ते अभंग पुढे न दर्शवता फक्त तीर्थ धोंडा पाणी हाच तुम्हाला अभंग त्या ठिकाणी दिसला का? नंतर तुम्ही म्हणतायत रामायण वाचा. आता रामायणाबद्दल काय, तुम्ही पूर्ण रामायणाचा अभ्यास करा. ज्या नाटकाबद्दल तुम्ही सांगतायत की त्या मामा वर्डेकरांचं काय नाटक आहे म्हटले भूमिकन्या सीता, आणि त्याच्यामध्ये उर्मिला रामाला एकही शब्दाने विचारते की माझा नवरा तुमच्याबरोबर त्या ठिकाणी आला आणि 14 वर्ष रामाच्या घरच्या लोकांनी सांगावं की त्यांनी माझ्यावर किती अत्याचार केला. अरे बाबा, तू त्यासाठी पूर्ण रामायण वाच. महाराज तुम्ही आज काय केलं, निषेध केलेला आहे करत आहोत कारण की रामाला त्यांनी एकही शब्द वापरलेला आहे. आणि ज्या नाटकाबद्दल ते बोलतात, नाटक हे काल्पनिक असतं, ग्रंथ हा काल्पनिक नसतो. एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आम्ही सर्वजण वारकरी संप्रदाय असेल, बहुभाषिक त्या ठिकाणी ब्राह्मण समाज असेल, पूजा अर्चा करणारे सगळे वैष्णव वारकरी असतील, तर आम्ही त्या राव साहेबांचा किंवा जो आहे त्या ठिकाणी काही शरद पवार असतील यांचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. सियावर रामचंद्र भगवान.